श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे मराठीतले पहिले शब्दकोश मंडळ. ज्ञानकोशाच्या निर्मितीसाठी समभाग विकून सहकारी तत्वावर भांडवल गोळा करता येतं हे महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळानं दाखवून दिलं होतं. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकरांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशातले प्रमुख सहकारी यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे आणि आबा चांदोरकर इत्यादींनी ज्ञानकोश मंडळ सोडल्यावर महाराष्ट्र शब्दकोश मंडळाची उभारणी केली. 1917 मध्ये इंदूरला भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात मराठीचा सर्वांगीण शब्दकोश तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी एक समितीही नेमण्यात आली, पण पुढे काही प्रगती झाली नाही. 1921च्या बडोद्याच्या संमेलनात हे शब्दकोशाचं काम महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळाने हाती घ्यावं असा ठराव करण्यात आला, पण त्यालाही फारसं यश आलं नाही. यशवंत रामकृष्ण दाते यांनी महाराष्ट्र शब्दकोशाची एक विस्तृत योजना तयार केली. ह्या योजनेत शब्दकोशाचं कार्यक्षेत्र, व्याकरण आणि व्युत्पत्ती, शब्द संशोधन ह्या मुद्द्यांविषयीच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करण्यात आली होती. ह्याच वेळी ज्ञानकोश रचनेचं काम संपत आलं होतं, पण ज्ञानकोश मंडळाने दुसरं कोणतं काम हाती घ्यायचं ह्याबद्दल डॉक्टर केतकरांकडून निर्णयाला विलंब होत असल्यानं आणि अन्य काही कारणांनी दाते आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्ञानकोश मंडळ सोडून स्वतंत्र महाराष्ट्र शब्दकोश मंडळ काढायचं ठरवलं. त्याची स्थापना 4 डिसेंबर 1928ला झाली. 25 रुपयांचा एक ह्याप्रमाणे 1000 भागांसाठी 25,000 इतकं भांडवल उभारायचं ठरलं. ते पुढे 75,000पर्यंत पोहोचलं. शब्दसंकलनासाठी मराठी वाङ्मयाचे शिलालेखातल्या वाङ्मयापासून स्त्री वाङ्मय, प्रांतिक भाषा इथपर्यंत 20 विभाग निश्चित करण्यात आले. त्या क्षेत्रातल्या विद्वानांना सहाय्याची विनंती करण्यात आली. त्याचबरोबर काही माणसं पगारी नेमून त्यांना वेगवेगळ्या व्यावसायिक कारागिरांकडे पाठवून शब्द गोळा करण्याचा प्रयत्न झाला. शब्दकोशाचे वर्गणीदार तयार करण्यासाठी संपादकांनी प्रयत्न केले. त्यातून 9 वर्षात साधारणतः 3181 वर्गणीदार जमवायला संपादकांना यश आलेलं दिसतं. महाराष्ट्र शब्दकोशाचा पहिला विभाग 1932 मध्ये प्रकाशित झाला. नंतर 1936 पर्यंत प्रत्येक वर्षी 1 ह्याप्रमाणे 2रा ते 5वा असे विभाग प्रकाशित करण्यात आले. 6 आणि 7 हे विभाग 1938 मध्ये आणि शेवटचा 8वा पुरवणी विभाग 1950 मध्ये प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र शब्दकोशात प्राधान्याने प्रमाण मराठीतल्या आणि मर्यादित स्वरूपात मराठीच्या विविध प्रांतिक भेदांच्या शब्दांचा संग्रह करण्यात आला. मुद्रित स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेल्या शब्दकोशाच्या 1 ते 7व्या अशा प्रत्येक विभागाला एक सविस्तर प्रस्तावना जोडण्यात आलेली आहे. कोशरचनाशास्त्र आणि कोशवाङ्मय, भाषाशास्त्र आणि जगातील भाषा, महाराष्ट्र देश, जनता व भाषा, मराठी भाषेची उत्पत्ती, मराठी भाषेची वाढ, मराठी भाषेचं व्याकरण व शब्दसिद्धी असे विषय 1ल्या भागापासून 7व्या भागापर्यंत हाताळण्यात आलेले आहेत. तर शेवटच्या 7व्या विभागात महाराष्ट्र शब्दकोशाच्या रचनेचा इतिहास देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या शब्दांचं वैविध्य आणि अर्थांच्या नोंदी करताना केलेली अनेक बारकाव्यांची नोंद. ह्या शब्दकोशात अनेक ठिकाणी अर्थ स्पष्ट होण्याकरता त्या शब्दाच्या वाङ्मयीन वापराची अवतरणही देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शब्दकोश मंडळाने 1942 आणि 1947 या वर्षी महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशाचे 2 खंडही यथावकाश प्रकाशित केले. ज्ञानकोशाने सुरू केलेली परंपरा ह्या मंडळाने पुढे नेली. मराठीतले पहिले शब्दकोश मंडळ. सुशांत देवळेकर यांचा लेख आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.